राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी। ई-केवायसीमुळे लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते रखडलेत। मात्र या रखडलेल्या 2 हप्त्यांसाठी लाडक्या बहिणींना अजूनही 2 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाहीये त्या महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत। पाहूया। लाडक्या बहिणींच्या थकीत हप्त्यांसाठी करावी लागणार 2 आठवड्यांची प्रतीक्षा। ई-केवायसी मुळे रखडले मार्च आणि एप्रिलचे हप्ते। ई-केवायसी न केलेल्या महिला अपात्र होणार। महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे हप्ते रखडले। ई-केवायसी मुळे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा लाडक्या बहिणींचा हप्ता रखडला। 30 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी अंतिम मुदत देण्यात आली होती आणि आता ती मुदत संपल्यानंतर लाडक्या बहिणींना हे रखडलेले हप्ते मिळण्याची शक्यता आहे। मात्र हे रखडलेले 2 हप्ते मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना अजून 2 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आली होती। ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाहीये अशा महिला आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर सरकारने छाननी अधिक कडक केली आणि अनेक अपात्र महिलांकडून ही रक्कम वसूलही करण्यात आली। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला। ज्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीत हात घातला असेल तर तो गुन्हा आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे। आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे। तर लाडक्या बहिणींच्या थकीत हप्त्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकर यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय आणि आदिती तटकर यांच्याकडे बोट दाखवलं। असं आहे, मी काही त्या खात्याचा मंत्री नाही, माझ्याकडे ते काही खातं नाही, त्याबद्दल मला मी बोलणार पण नाही। शेवटी तो त्या खात्याचा संबंधित मंत्र्यांचा विषय आहे। त्याबाबत मला असं वाटते संबंधित मंत्री महोदयास अधिक उत्तर देतील। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू केली। सुरुवातीला सरसकट लाभ देण्यात आला, मात्र योजनेत झालेल्या गैरप्रकारामुळे सरकारने नियमावली बनवत कात्री लावायला सुरुवात केली। त्यात ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आणि त्याच ई-केवायसी मुळे लाडक्या बहिणींचे 2 महिन्यांचे हप्ते रखडले। आता ते सरकारकडून दिले जाणार असले तरी त्यासाठी लाडक्या बहिणींना 2 आठवडे वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।